चंपारण्य पुरी वेस्ट बंगाल तामिळनाडू, सापुतारा गुजरात, नाथद्वारा उदयपूर राजस्थान। त्याचप्रमाणे ह्या छोट्याशा पिकनिक आहेत पुणे, नागपूर, वडोदरा आणि कंभाटमध्ये गेलेलो आहे। गुजरात पूर्ण दौरा, स्टॅच्यू ऑफ युनिटी वगैरे पाहिलेला आहे। जतीपुरामध्ये यूपी मध्ये आहे, मथुरा, गोकुळ वगैरे सगळं पाहिलेलं आहे। बरसना, आग्रा, मथुरा, डाकोर, कांचीपुरम, केरला, कन्याकुमारी या सर्व प्रदेशामध्ये फिरलेलो आहे। हे बघा आग्रा दिल्लीचं। त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये आणि हे वेस्ट बंगालमध्ये भुवनेश्वर, गंगासागर, कोलकाता पूर्ण फिरलेलो आहे। तामिळनाडूमध्ये बघा, तामिळनाडूमध्ये धनुषकोडी आणि राजस्थान आणि गुजरात अशा प्रकारे भारत प्रवास। हाय फ्रेंड, चला आता लोकमान्य टिळक टर्मिनल पासून आमची सुरुवात होत आहे। रायपूरला छत्तीसगडला आम्ही चाललेलो आहोत। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी जगन्नाथपुरी या ठिकाणी आलेलो आहे आणि पुरीला सकाळी नारळ पाणी पिण्याचा आनंद मी घेतला आहे। पुरीच्या हॉटेलच्या बाहेरच रस्त्यालगत ही अक्का नारळ पाणी विकत आहे। नारळ पाणी पिऊन झाल्यावर नारळाचा जो आतला खोबरं असतं ते काढण्यासाठी त्या महिलेने मला खोबरं काढून दिलं आणि खूप छान खोबरं पण खाण्याचा आनंद मी घेतलेला आहे। तर अशा प्रकारे सकाळी सुरुवात झाली नारळ पाण्याने, खूप छान। बघा आता ही नारळ पाणी आणि खोबरं ही देत आहे मला। मी इकडे आता आलोय पुरीला। त्या पुरीला तुम्ही मी नवीन बघितलं इथे सेफ ड्रिंकिंग वॉटर म्हणून आहे। इथे हा नळ लावलेला चौकामध्ये अशा प्रकारे हा नळ लावलेला आहे पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून। बघा चांगल्या प्रकारे सोय केलेली आहे। मी पुरी या ग्रँड रोड या ठिकाणी आलेलो आहे आणि इथे तुम्हाला मी एक नवीन दाखवलं। बघा इथे कशा प्रकारे उत्तम प्रकारे पाण्याची सोय केलेली आहे। सेफ ड्रिंकिंग वॉटरची सोय केलेली आहे आणि प्रत्येक नाक्यावर अशा प्रकारचं एक नळ लावलेला आहे, पिण्याच्या पाण्यासाठी सोय केलेली आहे। बघा किती छान प्रकारे उत्तम सोय आहे। पुरी म्हणजे ओडिशाच्या पुरीमध्ये आपण आलो ग्रँड रोड। तिथे पण ग्रँड रोड आहे, जसं मुंबईमध्ये ग्रँड रोड आहे तसं इथेही ग्रँड रोड आहे आणि त्याच प्रकारे ती पाण्याची उत्तम सोय केलेली आहे। तसं ग्रँड रोड पुरी, जगन्नाथपुरीमध्ये मी आलो आहे ओडिशाच्या पुरी राज्यामध्ये आणि हे अतिशय उत्तम प्रकारे पाण्याची सोय केलेली आहे। पुरी टू शालिमार कोलकात्यामधील रेल्वे स्टेशन आहे। आम्ही चाललेलो आहे आता ह्या AC सीटर ट्रेनने। ये हम लोग जा रहे हैं मार्केट में। अगले पहले पूछना है बराबर तो भाई तू अभी ये जान खाएगा बराबर। घूमने नहीं जाने का। ये हम लोग कलकत्ता में आए ले, की पैंतालीस से आया बेचारा आदमी हम लोग को लेके जा रहा है। यहाँ पे ऐसा ही चलता है कलकत्ता में।
परेश भाई और किशोर कामले हम लोग मार्केट में जा रहे हैं सब्जी मार्केट। मी आता आलो आहे मित्रांनो कलकत्त्याला। कलकत्त्यामध्ये बघा वेस्ट बंगालमध्ये अशा पिवळ्या कलरच्या टॅक्सी असतात। या बघा येलो कलरच्या टॅक्सी आहेत। आपल्याकडे काळ्या पिवळ्या ब्लॅक अँड येलो, इकडे येलो आणि एक ब्लू कलरची पट्टी मारलेली आहे। अशा प्रकारे ह्या टॅक्स्या कलकत्त्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील। हे आहे फिश मार्केट, हावडाचं होलसेल फिश मार्केट। कलकत्त्यामध्ये हावडा ब्रिज, हा हावडा ब्रिजचा बांध दाखवला। इकडे राईटचा बांध आहे, इकडे पुढे गेलो आपला हावडा ब्रिज बघायला भेटेल। तर मित्रांनो आज तुम्हाला मी कलकत्तामधला हावडा ब्रिज दाखवणार आहे। तर तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत हावडा ब्रिज बघायला या, चला। मित्रांनो आता आपण आलो आहोत कलकत्त्याला, कलकत्ता हावडा। तर हावडामधला हा जो लोखंडी ब्रिज आहे तो बघा तुमचा हावडा ब्रिज। बसमध्ये दिसत आहे तुम्हाला। इकडच्या टॅक्सीचा कलर बघा कसा येल्लो कलर आहे, पिवळा। आणि आता माझी बस ही चाललेली आहे हावडा ब्रिजवर। हावडा ब्रिजवरून तिकडे लोखंडी हावडा ब्रिज। हावड़ा स्टेशन में आपका स्वागत। वेलकम टू हावड़ा स्टेशन। ये देखिए बस में से आपको दिख रहा है हावड़ा रेलवे स्टेशन। देखिए हावड़ा रेलवे स्टेशन। हावडा रेल्वे स्थानक हे कोलकाता महानगरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे। बघा संपता संपत नाही, हे एवढं मोठं रेल्वे स्टेशन आहे। भारतामधील 4 प्रमुख रेल्वे मार्ग हावडा येथे संपतात। काफी बड़ा है, शालीमार से बड़ा है हावड़ा। बहुत बड़ा है, बहुत बड़ा है हावड़ा रेलवे स्टेशन। ड्राइवर भी बोल रहे हावड़ा रेलवे स्टेशन बहुत बड़ा है। देखो अभी तक खत्म नहीं हो रहा है। कहाँ पे जा रहे हैं अपन अभी कहाँ पे जाने वाले हैं? विक्टोरिया में। हाँ, विक्टोरिया मेमोरियल देखने जा रहे हैं हम लोग। अभी हमको विक्टोरिया मेमोरियल दिखाएंगे आपको। भाइयों सभी आप हमारे साथ बने रहिए। वेलकम टू कोलकाता, ममता बनर्जी। ये देखिए कलकत्ता का ब्रिज, बहुत ही अच्छा दिख रहा है। वो देखो हावड़ा ब्रिज भी दिख रहा है यहाँ से। कलकत्ता का सबसे बड़ा बिल्डिंग है। आपको जूम करके दिखाते हैं हम लोग। देखिए इधर से दिखेगा सबसे बड़ा ब्रिज। हमारे बॉम्बे में तो बहुत बड़ा बड़ा बिल्डिंग है, इससे भी बड़ा बड़ा बिल्डिंग। ये जो बिल्डिंग देख रहे हैं आप, वो कलकत्ता में सबसे बड़ी बिल्डिंग है। हॅलो मित्रांनो, मी आता कलकत्ताच्या विक्टोरिया मेमोरियल इथे आलेलो आहे। तर आपणा सर्वांना आहे विक्टोरिया मेमोरियल बघण्यासाठी आम्ही तुम्हाला दाखवत आहे। बघा विक्टोरिया मेमोरियल, या म्युझियममध्ये काय काय आहे हे तुम्हाला मी आता आतमध्ये गेलो दाखवणार आहे। तर आज मी आलेलो आहे कलकत्तामध्ये विक्टोरिया मेमोरियल बघायला। कलकत्ता शहरामध्ये खूप छान वाटत आहे। आता विक्टोरिया मेमोरियल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कलकत्त्यामध्ये मी आलेलो आहे। आज आहे 9 तारीख 9 सप्टेंबर 2023। मित्रांनो बघा विक्टोरिया मेमोरियल 30 रुपये टिकट है म्यूजियम की। किशोर के साथ विक्टोरिया मेमोरियल देखने के लिए ये देखो विक्टोरिया मेमोरियल हम लोग चल रहे हैं। आप आ जाओ हमारे साथ साथ, आगे आ जाइए। देखिए आपको
बघा, हा स्टॅच्यू आहे, पुतळा आहे. खूप जुनी वास्तू आहे ही, विक्टोरिया मेमोरियल. मैं और सरफराज अभी विक्टोरिया मेमोरियल के अंदर जाने वाले हैं. आपको अंदर का नज़ारा देखने मिलेगा, तो देखिए. आपको ये विक्टोरिया मेमोरियल बाहर से दिख रहा है, मैं भी आपको अंदर से दिखाऊंगा. ये ऊपर का देखो, ये जो ऊपर का घूंघट है देखो किस प्रकार से जुना काम है, देखो अच्छा दिख रहा है. ये विक्टोरिया मेमोरियल हॉल ही कोलकाता शहरामधील एक लोकप्रिय वास्तू आहे. ब्रिटिश राजवटी दरम्यान ही संगमरवरी इमारत इंग्लंडच्या विक्टोरिया राणी हिच्या स्मरणाप्रित्यर्थ बांधली गेली. या स्मारकाची कल्पना राणी विक्टोरियाच्या निधनानंतर सर्वप्रथम लॉर्ड कर्झन यांनी 1901 मध्ये मांडली आणि 1906 मध्ये झालेल्या पायाभरणीनंतर ही स्मारक 1921 मध्ये पूर्ण झाली. विक्टोरिया मेमोरियल मध्ये 25 संग्रहालयाच्या म्हणजे गॅलरी आहेत. त्या शाही गॅलरी, राष्ट्रीय नेताओं की गॅलरी, प्रिंटेड गॅलरी, सेंट्रल हॉल, मूर्तिकला हॉल, हथियार आणि शस्त्रागार गॅलरी, अशा प्रकारे आतमध्ये भरपूर गॅलरी आहेत. आणि ही जी वास्तू आहे ही खूप जुनी आहे. आणि हे कलकत्त्यामध्ये का बनवलं, कारण कलकत्ता ही तेव्हा भारताची राजधानी होती. नंतर मात्र दिल्लीला राजधानी नेली, पण याच्या अगोदर कलकत्ता होती. आणि कलकत्ता हे पर्यटन स्थळ व्हावं यासाठी ती कलकत्त्यामध्ये बांधली होती. विक्टोरिया मेमोरियल मध्ये आम्ही आलेलो आहेत. आपल्या सर्वांचं स्वागत आहे इकडे बघा. ये हम लोग अभी गुल्लक में चाय पी रहे हैं. मीम एकेडमी, मीम बोले तो मुस्लिम लोग का रहेगा लगता है. ये काका ये चाय पी रहे हैं हम लोग. गुल्लक में चाय पीने का मजा देखो. क्या करना है. फोटो खींच रहे हैं. ये हमारा सरफराज वीडियो बनाता है, उसको लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. अभी वो मेरे को भी करेगा लाइक. आम्ही आलो आहोत आता कलकत्त्याला. कलकत्ता इथे बस स्टॉपला आलेलो आहे. हे बघा कलकत्त्याचा बस स्टॉप. सय्यद अमर अली व्हेन्यू, बिर्ला मंदिर. हाँ टोपी लेगा तो 3 का 50.
गंगा सागर माणसं कशी पुढे पुढे पळतात बघा. आराम से जा रहे हैं, लेकिन आराम से अगर जाएंगे तो अपने को बोट में देंगे नहीं. बोट में लेने के लिए सभी को जल्दी जल्दी जाना पड़ता है. हाँ जल्दी जल्दी चलो. रईस भाई बोल रहे हैं, रईस भाई ने बहुत काम किया है. हम सब नहाने के लिए जा रहे हैं गंगा सागर. तो मेरे भाई मेरे दोस्तों आप देखिए इस प्रकार से यहाँ पे एंट्री हो जाती है. 9 रुपये का टिकट निकाला एक जन का, लेकिन अंदर बोट में बैठने के लिए बहुत भीड़ है. तो पब्लिक हाँ है. तो अभी हम लोग अंदर जा रहे हैं. यहाँ पे बहुत बोटिंग हो रहा है. हाँ इधर भी करते हैं. ये देखिए चलो चलो अंदर चलो अंदर आ जाओ. भर गई. आ जाओ इधर से, आ जाओ इधर से, आ जाओ, आ जाओ जल्दी, आ जाओ अंदर. चल देगा सर. कितना है? 20 रुपया. दोनों 20 रुपया. जरा भाई इनको बैठने को जरा प्लीज. जरा नहीं जगह. अरे यार बुजुर्ग आदमी को बैठने दे भैया. साईडला आम्ही आलो. या इथून पुष्कळकडे जायचं आहे ब्रिजकडे. त्या ब्रिजवरनं गंगा सागरसाठी. आता गंगासागर इथे आम्ही आलेलो आहे. हे गंगासागरचं गेट आहे. आता इथून पुढे जाणार आहेत गंगासागरला आंघोळ करायला. अशा प्रकारच्या छोट्या गाड्यामध्ये 10 माणसांनी बसलेलं आहे आणि 10 माणसांनी पुढे पुढे चाललेलं आहे. ये हम लोग गाड़ी से आ रहे आगे.
मित्रांनो, मी किशोर कांबळे. कलकत्त्यामध्ये गंगासागर आहे. त्या गंगा नदीच्या इथे म्हणतात की गंगासागरमध्ये आंघोळ केल्यावर हे सगळेजण आमच्या या ग्रुपमध्ये आलेले आहेत, ते सगळे आंघोळ करायला गेलेले आहेत. तर आमच्या साहेबांच्या कृपेने त्यांनी ही पिकनिक अरेंज केलेली आहे. आम्ही कलकत्त्याला हावडा ब्रिज, पाकी मेमोरियल वगैरे बघून आलेलो आहोत आणि आता ह्या गंगा स्नानासाठी गंगासागर या ठिकाणी आलेले आहेत. तर आपल्या जुहू चौपाटीत किंवा मुंबईच्या चौपाटीत जसे गणपती बुडवतात तशा प्रकारेच एक समुद्र वाटतो मला. असं काय त्याच्यामध्ये काय वेगळं पण वाटत नाही आहे. आणि आता काही लोक आंघोळीसाठी गेलेली आहेत. हे बघा, गंगा स्नान करायला. आम्ही सकाळीच आंघोळ करून आलेलो आहे इथे. हा बघा, हा व्हिडिओ काढलेला आहे मी खास तुमच्यासाठी, तर अवश्य पहा. हाय मित्रांनो, मी किशोर कांबळे कलकत्ता इथे गंगासागर या स्थानावर आज आलेलो आहे. आमच्या साहेबांनी म्हणजे गोराडे यांनी टुरिस्ट चालू केलेला आणि ह्या गंगासागरमध्ये स्नान करायला आहे आणि त्यांची संपूर्ण टीम ही आंघोळ करायला गेलेली आहे. 4:30 वाजता हे सर्वजण भाविक निघाले होते घरून न आंघोळ करता. हिंदी में क्या बोलते हैं इसको, नहीं समझा. हॅलो, हा मुंबईमध्ये आपण याला रगडा बोलतो. रगडासारखं असतं. आता आपण खाणार आहोत रगडा. 20 रुपयाला रगडा आहे. 20 रुपयाला रगडा आहे. रखो जरा, रखो.